नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला 60 ते 65 लोकांसाठी छोलेची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तुम्ही जर कुठली ऑर्डर घेणार असाल तर ती ऑर्डर कशी द्यावी किंवा रेट काय घ्यावे हे सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तुमच्याकडे काही छोटा मोठा फंक्शन असेल, छोलेची भाजी तुम्हाला बनवायची असेल, त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल। चला मग आपण काय काय साहित्य लागणार आहे, किती लागणार आहे ते पाहूयात। तर आपण हे 2 किलो छोले छान रात्रभर भिजून दिलेले आहेत। छोले मीडियम आकाराचे मी घेतलेले आहेत। दोन प्रकारचे छोले मिळतात, एक मीडियम वाल्याने खूप मोठे असतात, त्यातले मीडियम वाले मी छोले घेतलेले आहेत। तर हे छोले शिजवण्यासाठी मी एका कुकरमध्ये टाकलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी घातलेले आहे। जेवढं शिजण्यासाठी लागणार आहे तेवढं पाणी टाकलेलं आहे। एक 3 लिटर मी पाणी घातलेलं आहे आणि हे काही खडे मसाले घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, मसाला वेलची आणि तमालपत्र। 1.5 चमचा हळद घालणार आहे। 2 ते 3 चमचे मीठ घालणार आहे आणि कुकरला 2 शिट्ट्या करून शिजून देणार आहे। माझा कुकर मोठा आहे आणि ज्यावेळेस आपण जास्त प्रमाणात कुकरमध्ये शिजवण्यासाठी साहित्य घालतो किंवा पदार्थ घालतो तो लवकर शिजतो आणि कमी टाकला तर त्याला वेळ लागतो। म्हणजे तुम्ही जर कमी टाकले असतील एखादा किलो तर त्याला 3 ते 4 शिट्ट्या होऊन द्याव्या लागतील, पण मी जास्त प्रमाणात टाकलेले आहेत त्याच्यामुळे मला 2 शिट्ट्यांमध्ये माझे छोले अगदी छान व्यवस्थित मऊसर शिजलेले आहेत। वाटण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। तर आपण हा 3 किलो कांदा घेतलेला आहे, 1.5 किलो टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो आपण लाल घ्यायचे आहेत। 200 ग्रॅम आपण लसूण घेतलेला आहे, 150 ग्रॅम आलं आणि 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे सर्व साहित्य आपल्याला वेगवेगळं छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व साहित्य छान बारीक करून घेतलेलं आहे। आता एका कढईमध्ये आपण तेल घालूयात। तेलाचं प्रमाण मी 1.25 किलो घेतलेलं आहे, तुम्ही थोडंसं कमी जास्तही करू शकता। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 2 चमचे जिरे घातलेला आहे, 1 चमचावर आपण घातलेला आहे हिंग आणि जो कांदा वाटून घेतलेला आहे तो घातलेला आहे। आता कांदा 3-4 मिनिटं छान तेलावर परतल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची जी पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे आणि ही सर्व आलं, लसूण, कांदा छान तेल सुटेपर्यंत आपण परतून द्यायचं आहे। कांदा लक्षात ठेवायचा आहे, कच्चा राहू द्यायचा नाही आहे, तेवढी काळजी घ्यायची आहे। तर कांदा कच्चा राहिला तर भाजीची टेस्ट बिघडते। आता कांदा चांगला तेलामध्ये परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे। टोमॅटोची पेस्टला पण छान तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। त्यामध्ये आपण घातलेली आहे लवंगी मिरची पावडर 4 चमचे आणि बेडगी मिरची पावडर 4 चमचे। तुमच्या आवडीनुसार मसाल्याचं प्रमाण ठेवायचं आहे। 1 चमचा हळद घालायची आहे। आपण छोले शिजवताना हळद घातलेलीच आहे, त्याचा अंदाज घेऊन 1 चमचाभर त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे। 4 चमचे धने पूड घातलेली आहे, 2 चमचे जिरे पावडर घातलेली आहे, 2 चमचे बडीशेप पावडर घातलेली आहे। एकदा व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आहे, मसाला आपला खाली लागू द्यायचा नाहीये। आता त्यामध्ये आपण घालणार आहोत 5 चमचे छोले मसाला। छोले मसाला कुठल्याही कंपनीचा तुम्ही घेऊ शकता। आता आपण जे छोले शिजवलेले आहेत ते घालूयात। छोले किती छान मऊसर शिजलेले आहेत तुम्हाला दिसत असतील। मी 2 शिट्ट्यांमध्ये हे छोले शिजवलेले आहेत। प्रत्येकाच्या कुकरवर आहे, काही कुकरमध्ये भाज्या शिजण्यासाठी वेळ लागतो, माझ्या कुकरमध्ये 2 शिट्ट्यांमध्ये छोले छान शिजलेले आहेत। छोले शिजवलेले जे पाणी आहे ते पण पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे, व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण काळं मीठ घालणार आहोत 2 चमचे। छोले शिजवताना आपण मीठ घातलेलं आहे, त्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे। चाट मसाला घातल्यामुळे छोलेची भाजीची टेस्ट छान लागते, म्हणून 1 चमचाभर चाट मसाला घालायला विसरू नका। चव पाहायची आहे, परत एकदा मीठ वगैरे व्यवस्थित आहे का। तर परत मी 1 चमचाभर साधं मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचाभर घातलेला आहे गरम मसाला। 2-3 चमचे कसुरी मेथी घातलेली आहे। तर अशा प्रकारे आपली ही छोलेची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही जर भाजी किलोवर विकत देणार असाल तर 350 रुपये किलोपर्यंत ही भाजी तुम्ही विकू शकता। एका किलोमध्ये 5 ते 6 लोक जेवतात, त्याचा अंदाज तुम्ही समोरच्याला सांगायचा आहे। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मग भेटूया अशा छान छान डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये।